सदाचरणी गुण हे अनुकरणीय तयांचे समाजसेवा केली नितांत स्वये लिहिला समाज वृत्तांत संपता हे व्रत अंगीकृत निघाले परमार्थ साधावया त्यातही आक्रमुनी बराच प्रांत भगवद्गीता ज्ञानेश्वरी ग्रंथ वाचूनी संपादिले प्रावीण्य त्यात अध्यात्म विषयात नावाजले ते साईंचे परमभक्त सन 1925 ब्रह्मीभूत अल्पवयात अल्प तच्चरित परिसावे तारीख 9 माहे जून 1925 सन इहलोकी यात्रा संपवून विठ्ठली विलीन हे झाले एप्रिल 1912 साली पाहून दिन एक बरा संत दर्शना साई दरबारा बंधू धुरंधरा योग आला शिर्डीस बाबुलजी ज्येष्ठ सहोदर घेऊन वामनराव बरोबर दर्शन घेऊन 6 महिन्या अगोदर आनंदाने परतले तयांचा तो गोड अनुभव अनुभवाया इतर सर्व दर्शन लाभ जोडाया अभिनव बाळारामादी तव गेले हे येण्याचे आधीच देख आज माझे दरबारचे लोक येणार आहेत येथे अनेक बाबा अवघ्या देखत बोलले परिसूनी ऐसी प्रेमाची वार्ता धुरंधर बंधूंस अतिविस्मयता शिर्डीस येण्याचे कोणा न कळविता बाबास ही वार्ता कळली कैसी पुढे साई पाहोनी दृष्टी धावोनी चरणी घातली मिठी हळूहळू चालल्या गोष्टी सुखसंतुष्टी सर्वत्र शिवाय पाहुनी मंडळी आली निघाली बाबांची वचनावली पहा ही दरबारची माणसे आली येणार म्या म्हटली होती ती आणिक पुढे भाषा बाबांची शब्दे शब्द ऐकाती साची तुमची आमची 60 पिढ्यांची ओळख पूर्वीची आहे बरे बाळारामादी बंधुजन सकळही ते विनय संपन्न उभे सन्मुख कर जोडून राहिले श्री चरण लक्षित श्री साईंचे दर्शन होता बाळारामादी सर्वांचे चित्ता सोल्लास अनिवार प्रेमावस्था आल्याची सार्थकता वाटली अश्रुपूर्ण झाले नयन कंठ रोधिला बाष्पे करून रोमांच उठले सर्वांगावरून आले दाटून अष्टभाव पाहोनी बाळारामाची अवस्था उल्हास साईनाथांचे चित्ता बोलू लागले तया समजता उपदेश वार्ता प्रेमाच्या शुक्ल पक्षाची या चढत्या कला तेणे परी भजे जो मजला धन्य जेणे मनोधर्म आपुला निशेष विकला मदर्थ दृढ विश्वास धरोनी मनी प्रवर्ते जो निज गुरु भजनी तयाचा ईश्वर सर्वस्वे ऋणी पाहीन कोणी वक्रतया वायान दवडिता अर्धघडी जयासी हरी गुरु भजनी आवडी तया ते देतील सुख निरवडी भव पैलथडी उतरतील परिसोनिया ऐसे वचन सर्वा नेत्री आनंद जीवन चित्त झाले सुप्रसन्न अंतःकरण सद्गदित साई वाक्य सुमन माळा अवघी वंदोनी घातली गळा तेणे आनंद झाला सकळा कारण उमाळा भक्तीचा असो हे पुढे वाड्यात आले भोजनोत्तर थोडे विसावले तिसरे प्रहरी पुनश्च गेले लोटांगणी आले बाबांस बाळाराम विनय संपन्न करू लागले पादसंवाहन बाबांनी चिलीम पुढे करून ओढावयास खूण केली मग ती चिलीम प्रसाद म्हणून समयी नसता कष्टे ओढून पुन्हा बाबांचे हाती देऊन केले अभिवंदन सद्भावे बाळारामास भाग्याचा दिन लाभला पहा तैपासून त्यांची दम्याची व्यथा जाऊन
पूर्ण समाधान जाहले. दमा न एकादो दिवसांचा, विकार पूर्ण 6 वर्षांचा. कानात मंत्र सांगावा जैसा, चिलमीचा तैसा तो प्रभाव. झुरका एक चिलमीचा मारुनी, परत केली सविनय नमुनी. दमा जो गेला तै पासुनी, उठला न परतोनी केव्हाही. मात्र मध्ये एके दिवशी, बाळारामास उठली खासी. परम विस्मय तो सर्वांसी, कळेना कोणासी कारण ते. मागून याची करिता चौकशी, बाबांनी निजदेह त्याच दिवशी. ठेविला हे कळले सर्वांसी, खूणही भक्तांसी दाखविली. बाळारामास ठसका जे दिवशी, तेच दिवशी बाबा देहासी. झाले समर्पिते अवनीसी, खूणही तयांसी दिधली की. तेव्हापासून पुनश्च त्यांसी, कधीही आमरण उठली न खासी. या चिलिमीच्या अनुभवासी, विसरका कोणासी होईल. असो तो दिवस गुरुवारचा, त्यातची चावडी मिरवणुकीचा. तेणे द्विगुणित आनंदाचा, स्मरणीय साचा त्या झाला. 8पासून 9पर्यंत बाबांसन्मुख अंगणात. टाळ मृदुंगांची या तालात, भजन रंगात थाटतसे. एकीकडे अभंग म्हणती, दुसरीकडे पालखी सजविती. पालखी तयार झाल्यावरती, बाबा मग निघती चावडीस. पूर्वी 37माध्यायी चावडीची नवलाई. सविस्तरपणे वर्णिली पाही, द्विरुक्ती होईल ये स्थानी. एक रात्र मशिदीत, दुजी चावडी माझी काढीत. ऐसा बाबांचा नेम हा सतत, आमरण अव्याहत चालतसे. देखावया चावडीचा सोहळा, उल्हास बाळाराम प्रेमळा. तदर्थ येता चावडीची वेळा, धुरंधर मेळा पातला. शिर्डी क्षेत्रीचे नारी नर, बाबासी घेऊन बरोबर. उल्हासे करीत जय जयकार, निघाले चावडीवर जाया. घातली जावरी भरजरी पाखर, चढविले सुंदर अलंकार. नामही जयाचे श्याम सुंदर, आघाडी थयकार करीत. शिंगे करणे तुतार्या वाजत, त्या शृंगारल्या श्यामकर्णा सहित. संगे पालखी साई मिरवत, चाले भक्तावृत छत्रशिरी. ध्वजा पताका घेती करी, छत्र धरिती श्रींचे शिरी. वारिती मोरचेलेसी चवरी, दिवट्या धरिती चौपासी. सवे घेऊन मृदंग सुस्वर, टाळ घोळादी वाद्ये मधुर. भजन करीत भक्त निकर, दुबाजू चालत बाबांच्या. असो ऐसी ती रम्य मिरवणूक, ये जेव्हा चावडी सन्मुख. बाबा थांबूनी उत्तराभिमुख, करीत विधिपूर्वक हस्तक्रिया. दक्षिणांगी बाबांचा भगत, निज करी बाबांचा पदर धरीत. वामांगी तात्या पाटील हस्तात, घेऊन चालत कंदील. आधीच बाबांचे मुख पीतवर्ण, त्यातची दीपादी तेजाचे मिश्रण. ताम्र मिश्रित पीत सुवर्ण, तैसे मुख शोभे अरुण प्रभा. धन्य ते काळीचे पवित्र दर्शन, उत्तराभिमुख एकाग्र मन. वाटे करीत कोणास पाचारण, अधोर्ध्व दक्षिण कर करुनी. तेथून पुढे चावडी प्रती, नेऊनी बाबास सन्माने बसविती. दिव्यालंकार वस्त्रे अर्पिती, चंदन चर्चिती अंगास. कधी शिरपेच कलगी तुरा, कधी सुवर्ण मुकुट साजिरा. कधी घालिती मंदिल गहिरा, भरजरी पेहराव सुरुचिर. हिरे मोती पाचूंच्या माळा, प्रेमे घालीत बाबांचे गळा. कोणी तयांच्या लाविती भाळा, सुगंध टिळा कस्तुरीचा. कोणी चरण प्रक्षाळीत, अर्घ्यपाद्यादी पूजा अर्पित.
कोणी केशर उटी लावीत, तांबूल घालीत मुखात, घेऊन या पंचारत, निरांजन कर्पूरवात, जेव्हा बाबांस ओवाळीत, शोभा तै दिसत अनुपम, पांडुरंग मूर्तीचे वदन, ज्या दिव्य तेजे शोभायमान, त्याच तेजे साई मुखमंडन, पाहुनी विस्मयापन्न धुरंधर, वीज जैसी नभो मंडळी, तळपे कोणान लक्षे भूतळी, तैसे तेज साईंच्या निढळी, चमकोनी डोळे दीपले, पहाटे होती काकड आरती, गेले तेथे धुरंधर प्रभृती, तेथे ही बाबांचे मुखावरती, तीच तेजस्थिती अवलोकिली, तेव्हापासून आमरणांत, बाळारामांची निष्ठा अत्यंत, साईपदी जी जडली निश्चित, यत्किंचित ती न ढळली, हेमाड साईपदी शरण, पुढील अध्यायी ग्रंथ पूर्ण, सिंहावलोकने होईल निरूपण, द्यामज अवधान शेवटचे, स्वस्ति श्री संत सज्जन प्रेरिते, भक्त हेमाडपंत विरचिते, श्री साई समर्थ सच्चरिते, भक्तत्रयवृत्त कथनं नाम 150तमोऽध्याय संपूर्णः। श्री सद्गुरु साईनाथार्पणमस्तु। शुभं भवतु। श्री सच्चिदानंद सद्गुरु साईनाथ महाराज की जय।